आज आपण इथे आहे ना सकाळच्या घाई गडबडीत आहे ना नाश्त्यासाठी ना मस्त असं ज्वारीची आंबोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत. अतिशय सोपा पदार्थ आहे, पारंपरिक आहे, त्याचबरोबर आहे ना पौष्टिक आहे. आणि ही ज्वारीची आंबोळी ना छान जाळीदार आणि मऊसूत अशी होती. त्यामुळे ना मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही अशी ही ज्वारीची आंबोळी बनवून देऊ शकता. दिवसभर छान मऊसूत राहते. त्यामुळे ना आपण ही वेळ न घालवता आहे ना रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. आणि तुम्ही माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला म्हणजे घंटीलाही प्रेस करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर ज्वारीची आंबोळी बनवण्यासाठी ना सुरुवातीला मी इथं घेतलेलं आहे 1 वाटी ज्वारीचं पीठ. आपल्याला हे मिक्सरमध्ये सगळं फिरवून घ्यायचं आहे. आंबोळीसाठी एक बॅटर बनवायचं आहे. 1 वाटी ज्वारीच्या पिठासाठी मी इथं घेतलेली अर्धी वाटी रवा. तर रवा तुम्ही जाड बारीक कोणताही घेऊ शकता. सोबतच इथं 1 वाटी दही घेतलं आहे. दही आंबट अजिबात नको, ताजं फ्रेश दही घ्यायचं आहे. दह्याऐवजी इथे तुम्ही पाणी वापरू शकता किंवा ताक वापरलं तरी काही हरकत नाही. चवीनुसार मीठ घालून हे ना मी लागेल तसं पाणी घालून आहे ना छान मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. तर खूप जास्त पाणी नाही लागत, अगदी थोडंसं पाणी आपण याच्यात घातलेलं आहे. आणि हे बघा इथे ना आंबोळीसाठी बॅटर रेडी झालेलं आहे. ते एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे आणि मी तुम्हाला दाखवते की हे बॅटर कसं आहे. तर बॅटर आहे ना आपल्याला खूप जास्त घट्ट किंवा खूप पातळ नाही करायचं. साधारणतः आंबोळ्या छान पसरता येतील अशा पद्धतीचं हे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर हे बघा इथं हे आंबोळीचं बॅटर रेडी झालेलं आहे. आता आहे ना ह्या आंबोळ्या छान जाळीदार होण्यासाठी ना मी यात घालणार आहे पाव चमचा खायचा सोडा. तर खायचा सोडा तुम्हाला नसेल घालायचा तर तुम्ही स्किप करू शकता. पण मी इथं घालते. याने ना आंबोळीला छान जाळी सुटते आणि आंबोळी छान होते. त्याच्यामुळे मी इथं पाव चमचा खायचा सोडा घातलेला आहे. खायचा सोडा घातल्यानंतर मात्र आपल्याला हे बॅटर चांगलं फेटून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होणार, सोडा छान मिक्स होणार आहे आणि आंबोळ्या आपल्या छान तशा जाळीदार होणार आहेत. ही स्टेप अजिबात विसरू नका. आणि जर तुम्हाला सोडा नसेल आवडत तर तुम्ही सोडा स्किप केला तरीही चालतो. इथं आहे ना तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता. तुम्हाला जर ज्वारीचा डोसा बनवायचा असेल तर सेम हीच पद्धत, फक्त बॅटर मात्र आहे ना ताकासारखं पातळ पाहिजे. आणि त्याच्यात तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालून ना याचे डोसेही बनवू शकता. आता आपला आंबोळीसाठी बॅटर रेडी आहे. आंबोळ्या आपल्याला पसरवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी इथे मी तवा आधीच गरम करायला ठेवला होता. मीडियम फ्लेमवर तवा चांगला गरम झाल्यानंतर याला मी तव्याला सगळ्या बाजूने तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही तेल किंवा तूप कशाचाही वापर करू शकता. आणि ना या आता आपल्याला आंबोळी पसरवून घ्यायची आहे. त्यासाठी ना इथं गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आहे आणि साधारणतः 1-1.5 चमचा मी इथं आंबोळीचं बॅटर घेतलेलं आहे आणि ही आंबोळी छान असं पसरवून घेणार आहे. तर आंबोळी ही डोशासारखी पातळ नसते, थोडीशी ती जाड असते. त्यामुळे आपल्याला ही आंबोळी जाडच बनवायची आहे. आता आहे ना या आंबोळीच्या सगळ्या कडा आहेत ना पूर्ण ड्राय झाल्या पाहिजेत. पूर्ण ड्राय झाल्यानंतर आहे ना कडेने मी इथं तेल सोडणार आहे. तर मी इथं तेलाचा वापर केलेला आहे. तुम्ही तेलाऐवजी तूपही इथे वापरू शकता किंवा तुम्हाला बटर वापरायचं असेल तर बटरही वापरा. काही हरकत नाही. आता कडेने तेल सोडल्यानंतर आहे ना वरची बाजू पूर्ण कोरडी झाल्यानंतर एक 5 मिनिटं ही आंबोळी आपण असं झाकून ठेवून देणार आहोत. 5 मिनिटांनंतर आपण चेक करूया. तर इथे बघा इथे 5 मिनिट झालेले आहेत आणि आंबोळी तुम्ही बघू शकता मस्त छान जाळीदार झालेली आहे. आता आहे ना आपण ही बाजू उलटून घेणार आहोत आणि वरची बाजू ही आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. तर हे बघा तुम्ही बघू शकता मस्त असा तांबूस रंग आलेला आहे. कडेने मी पुन्हा एकदा तेल सोडलेलं आहे. व्हिडिओमध्ये तेच आलेलं नाहीये. तर एक लक्षात ठेवायचं की आंबोळी उलटल्यानंतर आपल्याला पुन्हा तेल सोडून ही आंबोळी छान भाजून घ्यायची आहे. तर हे बघा मस्त अशी ही ज्वारीची आंबोळी रेडी झालेली आहे. मी तुम्हाला ही बाजू उलटून दाखवते. वरूनही छान तांबूस रंगाने ती भाजली जाते. आणि जेव्हा केव्हा आहे ना तुम्हाला असं झटपट काहीतरी नाश्ता करायचा असेल ना त्यावेळेस तुम्ही ही आंबोळी बनवू शकता. खूप सुंदर लागते. आणि हे बघा तुम्ही बघू शकता मस्त अशी ही ज्वारीची आंबोळी रेडी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. आता आहे ना अशाच पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा आहे ना आंबोळ्या सगळ्या करून घेणार आहे. तर हे बघा मस्त अशी ही ज्वारीची आंबोळी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता. सोबतच आहे ना मी इथं चटणी दिलेली आहे. तुम्ही चटणी, सॉस
कशाबरोबरही खाऊ शकता. खूप सुंदर लागते ही ज्वारीची आंबोळी आणि एकदा तरी ना तुम्ही ही ज्वारीच्या पिठाची आंबोळी ट्राय करा. तुम्हाला सगळ्यांनाच आवडेल. शक्यतो आहे ना रात्री जेव्हा आपल्याला लाईट काहीतरी खायचं असतं ना, जास्त जेवण करायचं नसतं, अशा वेळेस तुम्ही ही ज्वारीची आंबोळी खाऊ शकता किंवा नाश्त्यासाठीच तर आहेच, पण मुलांच्या टिफिनलाही तुम्ही देऊ शकता. छान मऊसूत, जाळीदार अशी ही ज्वारीची आंबोळी बनते. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर आहे ना माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा. आणि पुन्हा एकदा आहे ना अशा वेगवेगळ्या आणि पारंपरिक रेसिपीसाठी आपण भेटूया. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.